Hello, good morning, student. Standard 10, Math second, chapter number 5, coordinate geometry. At last period, we studied about distance formula and then applications of distance formula. From this set 5.1, there is question number 2. Determine whether the points are collinear. Points are given A, B, C, and we have to find are these points are collinear. म्हणजेच काय तर दिलेले बिंदू एकरेषीय आहेत का हे ठरवायचं आहे. एकरेषीय म्हणजेच कोलिनियर. दिलेले तीन बिंदू एकरेषीय आहेत का हे ठरवा. मग बिंदू एकरेषीय आहेत का हे कसं ठरवलं जातं. समजा ए बी सी, जर डिस्टन्स ए सी हे जर डिस्टन्स ए बी आणि डिस्टन्स बी सी यांच्या बेरजे एवढं आलं तर या दोघातलं अंतर हे या दोघातल्या अंतराशी समान असेल तरच ते बिंदू एकरेषीय होऊ शकतात. आणि म्हणून आपलं काम काय आहे तर या दोन बिंदू हे तीन बिंदू आहेत, या तिन्ही बिंदूतील अंतर काढायची आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारचा संबंध आहे का ते दाखवायचा. जर संबंध तसा असेल म्हणजे या संपूर्ण समजा हा 4 आहे हा 5 आहे म्हणजे ए बी बरोबर 4, बी सी बरोबर 5 आणि जर आपण ए सी ची लांबी काढली ती 9 भरायला लागते. जर या दोघांची बेरीज या ए सी एवढी असेल तरच हे तीन बिंदू एकरेषीय होऊ शकतात. म्हणजे नेमकं आपलं काम काय आहे तर या प्रकारचं उदाहरण कोलिनियर ठरवायचे असतील, एकरेषीय ठरवायचे असतील तर त्या बिंदूतलं अंतर काढावं लागेल. अँड देअरफॉर फाइंड डिस्टन्स ए बी, डिस्टन्स बी सी अँड डिस्टन्स ए सी. आपल्याला या तीन अंतरांचा विचार करायचा आहे आणि म्हणून ती तिन्ही अंतर आपल्याला काढायची आहे. आणि म्हणून त्यासाठी युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square. So this is the formula to calculate distance between two points. So put values corresponding to points A, B. Suppose it is x1, y1, x2, y2. So x2 minus x1, that is 2 minus 1 bracket square plus y2 minus y1 minus 5 minus minus 3 like this. So 2 minus 1 that is 1 square plus minus 5 minus minus plus 3 bracket square. So square of 1 that is 1 and plus square of minus 2. So we get 1 plus square of minus 2 that is 4 and root 5 is the distance between point A and B. So this is first event. Then distance BC. Distance BC is equal to x2 minus x1, x2 minus 4 minus x1 that is minus 2 bracket square plus y2 7 minus minus 5, 7 minus minus 5 square
लाईक दिस. BC तलं अंतर काढताना x2 minus x1 minus 4 minus 2, y2 minus y1 7, y2 is given 7, y2 minus y1 7. Is it plus or minus? Plus. Plus 7. So y2 minus y1. So it is y2 minus y1 and square of it. बघा डिस्टन्स BC काढताना आपण हे दोन्ही घेणार आहोत. हे x1 y1 झाले, x2 y2 झाले. x2 minus x1 and y2 minus y1. And then solution of this, minus 6 square plus minus minus plus हे वजा वजा अधिक होतील 12 वर्ग. So 36 and square of it, that is 144. So square root of 200. Distance BC तलं अंतर मिळालं, वर्गमुळात 200. 200 होईल नाही 180. Square root of 180. And then third, distance AC is equal to square root of x2 minus x1. Suppose this is x1 y1, this is x2 y2. x2 minus x1 minus 4 minus 1, that is square. x2 minus x1. And then y2 minus y1. So 7 minus minus 3, but it's square. y2 minus minus 3. So simplifying this, minus 5 square plus minus minus plus 7 plus 3, that is 10. 10 square. So square of minus 5, that is 25, 100, and we get 125. Distance is. तर अशा प्रकारे तिन्ही अंतर मिळाले. आपण मगाशी पाहिलंय. यात आता रूपांतर काय करता येण्यासारखे आहे ती करून घेऊया. बघा यात रूपांतर सोप्या पद्धतीने 25 5 सव्वा आणि म्हणून या 25 चं वर्गमूळ 5 निघेल आणि हे वर्गमुळात 5. डिस्टन्स AC इज इक्वल टू 5 रूट 5. आणि मग याचे सुद्धा आपण फ्रॅक्शन करत जाऊया. बघा डायरेक्ट वर्गमूळ आपल्याला काढता येत नाही. सो 2 into 90. 90 is also 2 into 45. 45 3 गुणिले 15. 15 म्हणजे 3 गुणिले 5. अशा प्रकारे अशा रीतीने फ्रॅक्शन तुम्ही डायरेक्ट पाडू शकता. 2 गुणिले 4, 4 3 12, 12 3 36, 36 पंचे 120. आणि मग याचं स्क्वेअर रूट हे 2 बाहेर निघतील, यातले 3 बाहेर निघतील. स्क्वेअर रूट आणि हे 5. सो इट इज 6 रूट 5 डिस्टन्स BC. मग बघा बरं हे 1 5 रूट आहे. 1 रूट 5, it is 5 root 5 and this is 6 5 root. If we observe these three values, आपण या तीन किमतींचं निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येईल हे आणि हे या दोघांची बेरीज या अंतरा एवढी आहे. सो फ्रॉम अबाव distance BC is equal to distance AB
and this addition of distance AC. त्याच्या अगोदर एक वाक्य तुम्ही लिहू शकता, 6√5 is equal to √5 plus 5√5. That is, distance BC is equal to distance AB plus distance AC, and therefore points A, B, C are collinear. These points are collinear. In this way, complete this example. अशा रीतीने अशी उदाहरणं पूर्ण होऊ शकतील. जर दोघांची बेरीज तिसऱ्या एवढी आहे आणि म्हणून हा रूल फॉलो करायला पाहिजे, तरच त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असं आपण म्हणू शकतो. आणखी एकच उदाहरण या टाईपचं, एक्झाम्पल नंबर 2. Points are given L minus 2, 3, M 1 minus 3, and N is given 5, 4. And the question is same, whether these points are collinear. हे सर्व बिंदू एक रेषीय आहेत का ते ठरवा. So similar question, we have to find distance. Again these points are minus 2, 3, 1 minus 3 and 5, 4. So these are points. So first find distance LM using distance formula. We get distance LM is equal to square root of x2 minus x1 bracket square y2 minus y1. तुम्ही सूत्र फक्त पहिल्या वेळी लिहू शकता, इतर वेळी तुम्ही डायरेक्ट किमती घालून उत्तर काढू शकता. उदाहरण सोडवताना सुरुवातीला फक्त सूत्र लिहा, देन LM, so x1 y1 x2 y2, so x2 minus x1, so 1 minus minus 2 bracket square plus y2 minus y1 minus 3 bracket square, like this. या किमती डायरेक्ट आता घाला, प्रॅक्टिस तुमची वाढत आली त्यामुळे वेगात गणित करू शकता तुम्ही. सो मायनस मायनस प्लस 1 plus 2 that is 3 square, minus minus also minus, so minus 6 square. So square of 3 9 and square of 6 36. So it is root of 45 is the distance LM. LM या बिंदूतील अंतर आहे वर्गमुळात 45 अशा पद्धतीने. Then distance MN, use same formula. MN x1 y1 x2 y2. So
x2 minus x1, 5 minus 1 bracket square plus y2 minus y1, 4 minus minus 3, minus minus 3. So 4 square and minus minus plus 7 square. So 16 plus 49 and we get answer 65. Distance mn. And then last, distance ln. Distance ln. So x1 y1, x2 y2, x2 minus x1. So 5 minus minus 2 bracket square. 5 minus minus 2 bracket square plus y2 minus y1. So 4 minus 3 bracket square. So 5 plus 2 bracket square plus 1 square. So 7 square plus 1 square. So 49 plus 1. So it is root 50. Distance ln. अशा रीतीने तिन्ही अंतर आपण काढले. मग थोडंसं ऑब्झर्व करा. बघा याचं सोपं रूप केलं अजून काय वेगळं होऊ शकेल का? 9 5 45. 9 गुणिले 5 तो 3 रूट 5. याचं काय करता येईल? येणार नाही रूपांतर. याचं रूपांतर 25 गुणे तो 5 रूट 2. ऍडिशन ऑफ एनी 2. कोणत्याही दोघांची बेरीज तिसऱ्या बेरीज एवढी येत नाही. and therefore distance ln is not equal to distance lm plus distance mn. बघा या दोन बिंदूतलं अंतर हे या दोघांच्या बेरजे एवढं येऊ शकत नाही. बेरीज केली तर तेवढी बेरीज आपल्याला मिळत नाही. बघा बरं, काही पर्याय नाही त्याच्यावर. 3 वर्गमुळात 5 आहे, तिथे ही संख्या वेगळी आहे, ही संख्या वेगळी आहे. आणि म्हणून therefore points LMN are not, या शब्दाला खाली दुरेक मारा, not collinear. These given 3 points are not collinear. हे तीनही बिंदू एक रेषीय नाही, हे आपण यातनं सांगतो. तर अशा प्रकारची उदाहरणं पुस्तकामध्ये भरपूर आहेत. अजून पुढे आहेत 2 उदाहरणं. दोन्ही उदाहरणं पुढची तुम्ही सोडवा. मात्र लक्षात घ्या, या प्रकारचं गणित नक्की परीक्षेमध्ये डिस्टन्स फॉर्म्युला हाच या प्रकरणाचा मूळ गाभा आहे. या फॉर्म्युल्यावरच तुम्हाला गणित 100% सोडवायची आहेत. म्हणून त्याचा सराव तुम्ही करा. तर या ठिकाणी आपण इथे थांबणार आहोत. धन्यवाद. मागचे व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब करा.